तर पूर्ण गावातून शेकून निघालेले आहोत आणि येऊन पोहोचलेलो आहोत ठाण्याच्या मार्केटमध्ये. खूप सारे इकडे मार्केट भरलेले आहे. असं मित्रांनो बघा मसाला भाजून आलेला आहे. थोडीशी गडबड झाली, नुकतेच आम्ही बाहेर पडलो आणि आमची हळदी राहिलेली आहे. साई एकटा आहे आणि घरी जाण्याच्या गडबडीमध्ये आम्ही हळद विसरलो. सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो, रवींद्र सपना व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मित्रांनो आज आहे संडे. संडेची सकाळ सकाळ मस्त अशी गडलाट आहे. खूप थंडी वाजत आहे आणि मी चाललेली आहे ठाण्याला चाललेली आहे मसाला मार्केटमध्ये, जिकडे आपण दरवर्षी जातो मसाला करण्यासाठी तिकडे. कारण मित्रांनो यावर्षी माझा लवकर मसाला संपलेला आहे. अजून 4 महिने आहेत मसाला बनवण्यासाठी. त्यासाठी थोडाफार मसाला वापरण्यासाठी बनवायला चाललेली आहे. चला आता स्कार्फ बांधलेला आहे. खूप म्हणजे खूप थंडी आहे. सकाळी 8 वाजता आम्ही निघालेलो आहेत घरातून आणि एकदा कांदा आपली धावायला लागली ना की स्कार्फ सुद्धा बांधून देत नाही. कसा तरी बांधला. चला फटाफट जाऊया आणि मसाला बनवून आणूया. बघूया मसाल्याचा रेट काय आहे. सगळं फॉग फॉग आहे बघा. समोरचा ब्रिज पण दिसत नाही. थंडी 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 का मजा आलं मुंबई का. पूर्ण गावातून शेकून निघालेलो आहोत आणि येऊन पोहोचलेलो आहोत ठाण्याच्या मार्केटमध्ये. खूप सारे इकडे मार्केट भरलेले आहे. आज संडे असल्यामुळे खूपच गर्दी आहे. त्या गर्दीतून आपली पांडा हळूहळू जात आहे. चला आता आपण जाऊया आतमध्ये मार्केटमध्ये. गर्दी मार्केटची खूप सारी गर्दी आहे. सो मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर समोर एक गल्ली आहे. त्या गल्लीमध्ये आपल्याला जायचं आहे आणि गल्लीमध्ये आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला सगळीकडे मिरचीची दुकानं पाहायला मिळतील. सगळीकडे तुम्हाला मिरची बघायला मिळेल आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला अगदी सगळ्या प्रकारचे मसाले होलसेल भावामध्ये मिळतील. धने पावडर म्हणा, जिरे पावडर म्हणा किंवा गरम मसाला पावडर, हळदी पावडर, जिरे पावडर, अगदी वेगळ्या पावडरी सुद्धा तुम्ही इकडे बनवू शकता होलसेल भावामध्ये. मस्त आम्ही इकडे मसाल्याचा रेट काढत चाललेला आहोत. चला आता आपण गरमागरम चहा पिऊया, नंतर मग मसाला बनवूया. चहा पिऊन झालेला आहे. आता आपण गल्लीमध्ये बसलेलो आहे. मसाला मार्केट गल्लीतून जावं लागतं. चला वेळीच इकडे गर्दी असते. कधी पण या तुम्ही. असं काय नाही की मसाल्याच्या वेळेसच गर्दी असते, कारण पूर्ण मार्केट असतो ना. सगळे काही मसाल्याचे पदार्थ भेटतात. ठसका लागायला सुरू झाली. आता ओली असते ना शक्यतो. सकाळी सकाळी एकदम सुकलेली नाही पाहिजे. सुकी आहे ना. 2000चा करू काय 2000चा करू. नाही थांबा, आम्हाला अलग अलग पाहिजे. 1000चा वेगवेगळा करू. 1000चं 2 करा आणि 1-2 किलोच पाहिजे. 1000च्या 2 किलो. दरवर्षी आपण येतो कादर भाईंच्या दुकानामध्ये, पण यावेळेस कादर भाईंचं दुकान बंद आहे. त्यासाठी आता आपण आलेलो आहोत फरजाना टोस्ट मध्ये आणि इथे पण खूप छान असा मसाला मिळतो. खूप गिराईक आहेत आणि इथे आम्ही विचारलं मसाला. तर मागच्या वेळी जेव्हा आपण मसाला बनवून नेलेला तेव्हा मिरची जरा स्वस्त होती, त्याच्यासाठी आपल्याला 1000 रुपयाचा 5 किलो मिळाला होता. यावेळेस आपल्याला चांगला मसाला बनवून देणार 1000 रुपयाचा 4 किलो, कारण ते मिरची थोडी महाग आहे त्यासाठी. आणि एवढी काही ओली मिरची नाहीये, कारण सगळेजण बोलतात की थंडीमध्ये थोडी ओली मिरची असते, त्यासाठी मसाला लोक बनवून नेत नाही. पण बऱ्यापैकी चांगली मिरची आहे. सुकी मिरची मी बघितली आणि आपल्या 1000 रुपयाचा 4 किलो मसाला भेटणार आहे. आणि हळदीचा जो रेट आहे तो आहे 220 रुपये आणि प्युअर हळद आहे. आणि जो खोबऱ्याचा रेट आहे तो आहे 380 रुपये. तर चला पटापट आपण इकडे मसाला बांधून घेऊया. ही कोणती दादा मिरची टाकताय तुम्ही? काश्मीरी मिरची ना. ही कलर साठी ना. कलर आणि तरीसाठी मिरची बघा किती फ्रेश आहे एकदम. सुकी आहे ना दादा? सुकली आहे ना. नाही कोणी कोणी बोलतात आता बऱ्यापैकी ओली मिरची असते. सकाळी सकाळी थोडी मांसाची. हा आता ही कोणती आहे? हा संकेश्वरी. आम्हाला तिखट आणि जरा कलर पण पाहिजे.
हे तिकीटवाले आहे ना, नाही नाही बाहेर आहे. बाहेर आहे. चला बाहेर. ही लवंगी मिरची आपल्या इकडे बांधून झालेली आहे आणि आपल्याला 2.5 किलो मिरची येणार 4 किलो मध्ये आणि 1.5 किलो गरम मसाला येणार. असा ते मसाला आपल्याला बांधून देणार. मित्रांनो इकडे बघा आपल्याला आता गरम मसाला बांधताय. जो आपल्याला 4 किलो मध्ये 1.5 किलो गरम मसाला येणार. तर आता आपण आलेलो आहोत डंकाच्या इकडे मसाला बांधण्यासाठी. 1 किलोच्या मागे 30 रुपये घेतात पिसण्यासाठी. इकडे वजन पण करतात आणि अशा प्रकारे इकडे मसाला भाजला जातो. असा डंका आहे भाजण्याचा. भाजून पिसून आपल्याला मसाला देतात व्यवस्थित अगदी. ही मशीन आहे पिसण्याची. मित्रांनो आपला मसाला इकडे तयार होत आहे आणि आता तुम्ही पाहताय की इकडे जास्त काही गर्दी नाही. कारण कसं मार्च एप्रिल मे महिना चालू झाला की लोक मसाला बनवून येतात. माझा मसाला संपलेला आहे किंवा ज्यांचा या ताई पण इकडे आलेले आहे थोडीफार माणसं. कारण खूप जणांचा मसाला संपला जातो ना, त्यासाठी लोक येतात परत बनवण्यासाठी. कारण इकडे बऱ्यापैकी चांगला मसाला भेटतो आणि आपल्या समोर देतात भाजून वगैरे सगळं काही दळून वगैरे. आणि असं विकतचा घेण्यापेक्षा आता सवय झाली ना मसाला बनवून घ्यायची. त्यासाठी मी पुन्हा एकदा ठाण्याला आलेली आहे आणि मस्त मसाला भाजून आलेला आहे. फायनली मित्रांनो मसाला बनवून झालेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत. खोबऱ्याचा काही रेट उतरत नाही. खोबरा महागच आहे 380 रुपये किलो. तो आपल्या इकडे पण तोच रेट आहे. खोबऱ्यामध्ये थोडाफार फरक आहे आणि लसूण आहे 100 रुपये किलो. सो सगळं काही जेवढं सामान घ्यायचं होतं तेवढं आम्ही घेतलेलं आहे. पाठीमागे 10 किलोचं वजन घेतलेलं आहे. हातामध्ये पण थोडंफार वजन आहे. साईच्या आपण घेतलेलं आहे आणि चला आता आपण निघूया. तिकडे आपली पांडा लावलेली आहे. चलो अभी चलते डोंबिवली में. थोडासा नाश्ता काहीतरी करून घेऊया मध्ये नंतर मग निघूया. मित्रांनो बघा आम्ही गाडीवर बसलेलो आहे. इकडे पण असं सेटअप केलेलं आहे गाडीवरती आणि डंकाच्या गरम वाफेने आमची थंडी आता पळून गेलेली आहे. चला आता जाऊया. समोर ट्रॅफिक लागलेलं आहे. मार्केट म्हणून बरे बाहेर निघूया आपण. एवढ्या मोठ्या गल्लीत कसा घुसवलं बघा ना. सामान आलेलं आहे त्याच्यामध्ये. थोडीशी गडबड झाली. नुकतेच आम्ही बाहेर पडलो आणि आमची हळदी राहिलेली आहे. साई एकटा आहे आणि घरी जाण्याच्या गडबडीमध्ये आम्ही हळद विसरलो. जशी बाहेरच येऊन आम्हाला आठवण झाली. म्हणजे मला आठवण झाली, यांना नाही या. हे तर राईड करण्याच्या नादामध्ये मसाले भरले आणि हळदी विसरलं. उद्या यावं लागलं असतं तुम्हाला हळदी घ्यायला. मला जायला लागलं. चला जाऊन घेऊन येऊया पटापट. हळदी आणण्यासाठी आम्ही गेलो आतमध्ये. तो आमची हळद गायबच झाली होती. आमच्या समोर किंवा मागे जी लेडी होती तिने हळद घेऊन गेली. कसं असतं ना मित्रांनो की जे तुमचं नाही आहे ना ते तुम्ही कशाला ना स्वतःहून घेऊन जाता. समोरचा माणूस जर तुम्हाला विचारते की तुमचं आहे का तुम्ही लगेच घेऊन जाता. 200-300 रुपयाचं नुकसान करून दिसतं तुम्हाला काय भेटणार आहे. म्हणजे किती टिपिकल हलकट लोक असतात ना मित्रांनो. ते लोक फुकटच्या दुकानवाल्याला टोट्यामध्ये टाकून गेले. हा विचार दुकानवाल्यांचा घाटा झाला. त्यांनी आम्हाला पुन्हा हळद बनवली आणि दिली. कारण आता ते काय करणार ना, दुसरं गिराईक घेऊन गेलं. अरे समोरचा माणूस जर तुम्हाला बोलतोय तर तुमची वस्तू नाही आहे तर तुम्ही नाही बनवत किंवा हे माझं नाही आहे. समोरच्या माणसाने दिली तुम्ही घेऊन गेला डायरेक्ट. जाऊ द्या कसे लोक असतात ना दुसऱ्याला हे करून नुकसान करून. काय पुरणार आहे ती हळद 1 किलो तुम्हाला. चला मित्रांनो मस्त आपला मसाला बनवून झालेला आहे आणि आता आपण निघालेलो आहोत 10 किलोचं वजन पाठीवर घेऊन पांड्यावरच्या राईची मजा. कुठे नाश्ता करायचा. डायरेक्ट डोंबिवली जाऊया. मित्रांनो शेवटी आम्ही येऊन आमच्या पोहोचलेलो आहोत डोंबिवलीमध्ये आणि इकडे आम्ही येऊन बसलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी. मध्ये आम्ही येऊन आमचा मस्त दमदार असा संडेचा नाश्ता करत आहोत आणि साईला आम्ही नाश्ता पार्सल घेऊन चाललेलो आहोत. कारण साई आमची वाट बघत असेल लवकर आपल्या बरोबर जायचंय. खायला आपलं दही मिसळ वडा आहे ना. दही मिसळ वडा आम्ही मागवलेला आहे आणि मसाला डोसा मागवण्यासाठी. तर चला मस्त आपला नाश्ता एन्जॉय करूया. हा मस्त तरीवाली मिसळ आलेली आहे मूग मटकीची आणि ते दही कांदा वगैरे सुकी चटणी आणि वडा. हो 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 क्या बात आहे. गरम आहे.
सो मित्रांनो मस्त नाश्ता करून आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि पोट भरून नाश्ता केलेला आहे. आता साईबाबूला बाबा घेऊन गेलेले आहेत आई तिकडे भाऊकडे माझ्या. सो मित्रांनो साई आता येईल. आणि मित्रांनो आज आपण मसाला बनवलेला आहे ठाण्यामधून, जिकडे आपण दरवर्षी जातो मार्चमध्ये किंवा एप्रिलमध्ये मसाला बनवण्यासाठी वर्षभराचा. कारण आता आमचा लवकर संपला त्यासाठी मी गेलेले. थोडाफार बनवून आणलेला आहे वापरण्यासाठी. आणि मित्रांनो जर हळद पावडरचा मी तुम्हाला सांगितलं तर मित्रांनो कसं माहिती आहे का, 200-300 रुपयाचं आपण जर दुसऱ्याचं नुकसान केलं ना तर आपलं त्याच्यापेक्षा जास्त नुकसान होतं. हे तुम्ही लक्षात घ्या आणि नंतरच अशा गोष्टी करत राहा. असं कधी करू नका. जर आपली गोष्ट आपली जी वस्तू नसेल ना तर आपण नाही म्हणून बोलायचं कोणी पण आपल्या समोरच्याने विचारलं तर. कारण ज्याची वस्तू आहे ना तो नंतर रिटर्न नेण्यासाठी येणारच ना. तेवढं कळलं बस झालं. आणि मित्रांनो मस्त आता चला बाकीचं काम धाम्या ते सगळं करायचं आहे. आणि हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. तुम्हाला जर मसाला बनवायचा असेल ना तर तुम्ही ठाण्याला जाऊ शकता. कारण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळं काही सांगितलेलं आहे. तिकडे आपल्याला जसा मसाला तुम्हाला पाहिजे तसा मसाला तुम्ही घ्याल. मालवणी मसाला आहे, आगरी मसाला, परत घाटी मसाला, सगळे प्रकारचे मसाले तिकडे बनवून भेटतात जसे आपल्याला पाहिजे तसे. आणि मस्त भाजून देतात, वजन करतात भाजायच्या आधी पण, नंतर पण आपल्या मसाला बनवल्यानंतर वजन करून देतात. सगळं तिकडे फॅसिलिटी आहे. आणि जसा पाहिजे तसा मसाला तुम्ही बनवून आणा. एकदम स्वस्त आणि मस्त आपल्या डोळ्यासमोर ते मसाला बनवतात, वजन करून देतात आपल्याला. आणि मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनल नवीन असतात तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन ऑल करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. व्हिडिओ पुन्हा अशा जगा नवीन ब्लॉग्स होतोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके टाटा बाय बाय.